दिवसांचं जे गणित आहे हो. की कुठे 1.5 दिवसाचा गणपती असतो, कुठे 5 दिवसांचा असतो, कुठे 10 दिवसांचा असतो. तर याचं नेमकं शास्त्र यामागचं काय आहे? खरं सांगू का, शास्त्राप्रमाणे त्याच दिवशी विसर्जन करायचं आहे. पण आता एवढी सुंदर मूर्ती घरात आणतो, आपल्याला आनंद होतो, प्रसन्नता असते घरात, मग कोणी 1.5 दिवस ठेवतो. हे आपल्या घराण्यामध्ये जी परंपरा चालत आली त्याप्रमाणे आपण करतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 2 मुलं भेटतात, एकाच्या घरी 1.5 दिवस गणपती असतो, एकाच्या घरी 5 दिवस असतो. तर 1.5 दिवस ज्याच्या घरी असतो तो मुलगा सांगतो, तो बुद्धिदाता आहे, 1.5 दिवसात दिलेली बुद्धी आम्हाला पुरते, 1.5 दिवसात ती आम्हाला घेता येते, तुम्हाला 5 दिवस लागतात बुद्धी घ्यायला. विनोदाचा भाग सोडा, पण असं कुठल्याही ग्रंथात लिहिलं नाही की 5 दिवस गणपतीची पूजा करा, असं लिहिलेलं नाही. 10 दिवस नाही. तेव्हा किती दिवस ठेवता याला महत्व नाही, भक्ती आणि श्रद्धा किती आहे त्याला महत्व आहे, आणि आपल्यात आपण किती चांगला बदल करतो त्याला महत्वाचं आहे, ते महत्वाचं आहे.